गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजची सकाळ ही आपली संभाजीनगरला आहे, छत्रपती संभाजीनगरला. सकाळी सकाळी मी इथे पोहोचली आहे. गौरीसाठी आली आहे सासरी. आता सासरी पण चालली आहे. आणि हे बघा, मला घ्यायला कोण आलेलं होतं. त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग सकाळी उठून दाखवत होतो. हे बघा किती छान दाखवतोय, सकाळ झाली म्हणून डुग्गू आमचा शिवच. आणि बाहेरचा व्ह्यू पण खूप छान होता. पाऊस होता आणि थोडंसं ऊन पण पडलं होतं नंतर. त्यानंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि इथं मला चहाची रेसिपी सांगणं चालू होती, कसा चहा बनवायचा वगैरे. मग त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागलो. स्वयंपाकामध्ये याची आपली आंबट चुक्याची भाजी आणि मिरची फ्राय वगैरे बनवलेलं होतं. त्यानंतर आम्ही छानच म्हणजे जेवण करायचंच, बट अगोदर आरती करून घेतली गणपतीची. आणि आरती म्हणायला पण बघा कोण होतं आमच्याकडे. छान अशी गणपतीची आरती पण केली आहे. आणि काय आता गौरीचं आवरायचं होतं म्हटल्यावरती थोडंसं पटपटच आवरून घेतलं. जेवणं केले पटकन आणि लगेच मखर वगैरे तयार करायला घेतलं. हे आहेत जाऊबाई आणि हे भैया, हे सासरे आहेत म्हणजे पप्पा. आणि या सासूबाई. मग मखर वगैरे तयार केलं. त्यात मग काय डुग्गूची मध्ये मध्ये मदत पण होती आम्हाला. त्याच्याशिवाय तर आमचं कामच होणार नव्हतं. मग नंतर मखर असं व्यवस्थित पॅक करून घेतलं. आणि वरती नंतर ते म्हणजे लक्ष्मीच्या कोठ्या आहेत ते धुवायला गेलो. तर हे बघा, इथं पण आम्हाला मदत करायचीच होती. आणि पावसाचं वातावरण पण झालेलं होतं. त्यानंतर खाली आलो, पडदे वगैरे लावून घेतले त्याचे पूर्ण. खूप वेळ जातो हे सगळं आवरण्यामध्ये. मखर लावण्यामध्ये आमच्याकडनं एक गडबड झाली होती, म्हणजे चूक झाली होती. उलटच लागण्यात आलं होतं. मग नंतर ते परत आम्हाला काढावं लागलं. व्यवस्थित लावलं. मग पडदे वगैरे परत लावून घेतले. आणि अशा प्रकारे हे मखर फायनली रेडी झालं होतं. त्यानंतर थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं. पूर्ण तर मला व्हिडिओ घेता नाही आला, बट जेवढा करता आला तेवढा तुमच्यासाठी ट्राय केला आहे व्हिडिओ घेण्याचा. त्यानंतर आगमनासाठी थोडीशी तयारी वगैरे केली होती आणि मग आगमनाला सुरुवात केली. तोपर्यंत आम्ही रेडी झालो आणि आगमन केलं मग गौरीचं. आमच्याकडे महालक्ष्मीच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे केली आणि काही थोडेफार फोटोशूट वगैरे पण केलं. अशा प्रकारे आम्ही पूजा केली. आणि आता आहे आरू, तिनेसुद्धा पूजा केली होती छान. आणि इथं डुग्गू मस्त ढोलकी वाजवत होता. त्यानंतर परत फोटो वगैरे घेतलेत आणि मग त्यांच्या आगमनाची तयारी म्हणजे वरती घ्यायला सुरुवात केली. मग छान असे हाताने ठसे वगैरे काढलेत आणि पाऊलं वगैरे काढून घेतलेलेच होते अगोदर. आणि मग ताईंनी आगमनाला सुरुवात करून गौरी ह्या वरती घेतल्या. नंतर इथं त्यांचा छान असा गृहप्रवेशसुद्धा केला आहे. आणि खूप छान वाटत होतं, म्हणजे फ्रेश पण वाटत होतं. आणि मस्त 3 दिवस तर कसे जातात ना कळतसुद्धा नाही आम्हाला. नंतर अशा प्रकारे त्यांचं आगमन केलं. आणि हे बघा आमचे ढोलकीवाले. मग नंतर मी पण घेतलं आणि इथं वरती जिथं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं तिथे त्यांना आगमन करून एकदा परत फोटोशूट वगैरे घेतलं. आता एवढी तयारी करतो म्हटल्यावर फोटो तर पाहिजेच ना. मग नंतर त्यांना रेडी वगैरे केलं, साडी वगैरे व्यवस्थित घालून वगैरे. आणि मग ज्वेलरी वगैरे घातली. मग एक ताईने रेडी केली होती आणि एक मी रेडी केली होती. त्यात थोडीशी
म्हणजे हेल्प करायला आरू पण होती आमची, ती पण दिसेलच तुम्हाला काय मदत करत होती तर. आणि मग नंतर छान अशी ताईंनी रेडी केलेली गौरीची नजर पण काढली. थोडं सिंदूर वगैरे, बांगड्या हे सगळं मेकअप करून मग शेवटी त्यांच्या पिल्ल्यांची बारी होती. त्यांचीही नजर काढून घेतली होती ताईंनी. आणि हे बघा आरूची पण मदत मेकअप करण्यामध्ये. मेकअप तर करायला खूप आवडतो हिला. नंतर मग मी रेडी केली होती ही एक गौरी. त्यांची ज्वेलरी वगैरे सगळं व्यवस्थित करून नथ वगैरे कानातले हे घालून घेतली त्यांना. आणि मग सिंदूर टिकली वगैरे लावली होती. आणि एवढे छान दिसत होते म्हटल्यावरती मग काय, नजर तर काढावंच लागणार ना. मग मी पण नजर काढून घेतली ह्या गौरीची. आणि नंतर तिच्या पिल्ल्यांची बारी होती. मग मी एक पिल्लं तयार केला. त्याला सुद्धा खूप छान दिसत होतं कुर्ता वगैरे. आणि मग नंतर कलश वगैरे स्थापन करायचं होतं, तर त्याची थोडीशी तयारी केली. आणि अशा प्रकारे कलश पण स्थापन करून घेतला. आणि मग काय डेकोरेशनचं वगैरे काय फराळ वगैरे ठेवायचं होतं, ते फराळ वगैरे ठेवलं. आणि अशा प्रकारे आपल्या गौरीचं डेकोरेशन वगैरे सगळं इथं रेडी झालेलं आहे. त्यानंतर मग आरती वगैरे केली. आरतीची पण तयारी करून घेतली होती लगेच. आणि मग आरती केली. आरती झाल्यानंतर फोटोज वगैरे काढलेत, कारण डेकोरेशन झालं आम्हाला लेट झालं होतं, तर मग फोटो वगैरे काही काढण्यात आलेच नव्हते. मग आरती वगैरे झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी मग फोटो वगैरे काढून घेतले. असा होता गौरीचा फर्स्ट डे आमचा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.